फॅन्सी ड्रेसमधील हे दृश्य तुमचं लक्ष विचलित करू शकतात, त्यामुळे व्लॉग बघायचा असेल तर स्वतःच्या रिक्सवर बघा। या वर्षीची नवरात्र ही 10 रात्रींची असल्यामुळे सर्वांना आणखीन एक रात्र मजा करायला मिळाली। मग मी पण गेलो सफाळ्याच्या कुर्लाई मंदिराजवळ गरबा बघायला। मंदिराजवळ पोहोचलो तोपर्यंत गरबा नाचायला सुरुवातही झाली होती। थोडाच वेळात माणसांची इतकी गर्दी झाली की जितकी पब्लिक आतमध्ये गरबा नाचत होती तितकीच पब्लिक बाहेर उभे राहून गरबा बघत होती। त्यांना सर्वांना नाचताना बघून मला पण नाचायची इच्छा तर झाली होती, पण सोबत कोणीच नव्हतं। म्हणून मग तिथून निघालो आणि माकणे गावात गेलो फॅन्सी ड्रेस बघायला। तिथे पण फॅन्सी ड्रेसला कधीच सुरुवात झाली होती। मी आजपर्यंत फॅन्सी ड्रेसमध्ये अनेक देखावे बघितले आहेत, पण हा देखावा माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठी अत्यंत धक्कादायक होता। इथे लहान मुलांनी भगवान विष्णूंच्या दशावतारांचे रूप धारण केले होते, तर या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचे नाटक उभारण्यात आले होते आणि सर्वात लास्टला भगवान नरसिंहाने केलेला हिरण्यकश्यपाचा वध हे नाटक तर सर्वात भारी होते। चला तर मग इथपर्यंत आलाच आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।